नमस्कार मित्रांनो, पीक विमा 2024 संदर्भात आज आपण मोठे अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, आता पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पीक विमा 2024 या 22 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 930 कोटी 40 लाख रुपयांच्या सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना येत्या 2 दिवसात सरसकट वाटप करण्यात येणार आहे. यावेळी राज्य सरकारकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक विमा नुकसान अनुदान वाटपाचे दर मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. ऑगस्टमध्ये मराठवाड्यात बीड, लातूर व परभणी या 3 जिल्ह्यात नुकसान झालेल्या 5,40,440 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी नुकसानग्रस्त 7,09,580 शेतकऱ्यांना 605 कोटी 45,92,000 रुपये वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही रक्कम येत्या 2 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या शेती पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याची दुप्पट रक्कम 27,000 रुपये मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची KYC केली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही दुप्पट रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी 370 कोटी 4,45,000 रुपये मंजूर केले आहेत. शासनाच्या मार्गदर्शनानुसार 33% अधिक नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे. त्यानुसार कोरडवाहूकरिता 27,000 रुपये प्रति हेक्टरी, फळपिकांकरता 13,600 रुपये तर बहुवार्षिक फळपिकाकरता 36,000 रुपये हेक्टर मदत शासन करते. ही रक्कम गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे. अनुदान वाटपासंदर्भात लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता तलाठी कार्यालयाने पूर्ण केली आहे. आता अनुदान खात्यावर जमा होणार आहे. ही प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप बँकेचे तपशील दिले नाहीत त्या शेतकऱ्यांनी त्वरित तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तलाठी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी KYC कार्य अनिवार्य करण्यात आले आहे. पीक विमा 2024 मध्ये झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरमधील अतिवृष्टीचा मोठा फटका पिकांना बसला. यात सोयाबीनचे पीक अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले. ऐन काढणीच्या वेळीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. या महिन्यात 2,82,458 हेक्टरवरील पिके बाधित झाले. त्यानंतर 3,58,700 शेतकऱ्यांना 385 कोटी 14 लाख रुपयांची भरपाई सरकारने 4 दिवसात मंजूर केली आहे. मात्र ही अजून भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आली नसताना ऑक्टोबरमधील अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 1,82,000 शेतकरी बाधित झाले आहेत. त्यांना 122 कोटी 42 लाख रुपये मदत दिली जाणार आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये महापूर अतिवृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पंचनामे केल्यानंतर कृषी विभागाने तो अहवाल शासनाकडे पाठवला होता. यामध्ये अतिवृष्टी महापुरामुळे जिल्ह्यातील 1,82,000 शेतकऱ्यांचे 47,900 हेक्टरवर क्षेत्र बाधित झाल्याचा अहवाल देण्यात आला होता. महिन्याभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे. या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अध्यक्ष असलेल्या जिल्हास्तरीय समितीने सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना 2024-25 अंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत घटकांतर्गत अधिसूचना लागू केली होती. तर आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांची यादी सुद्धा गावनिहाय अपलोड करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.